तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे लाईफ ऑफ मुंबई यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आहे आपल्या बाप्पाचं आगमन, म्हणजेच नेपेस रोडच्या विघ्नहर्त्याचं आगमन. तर आज आगमनाला थोडासा उशीर झालेला आहे, कारण खूप गणपतीचं आज आगमन मुंबईमध्ये होतं. त्यामुळे ना सर्व गणपती आज उशिरा निघाले आहेत. तर आमचा पण बाप्पा आज उशिरात निघालेला आहे. तर आता ना आमचा बाप्पा लगभग महालक्ष्मीपर्यंत पोहोचलेला होता ज्यावेळी. तर चला हा तुम्हाला मी दाखवतो आमच्या बाप्पाचे आगमन कसे असणार आहे ते. आणि हा उद्या असणार आहे आता आपला बाप्पाच्या आगमनाचा व्हिडिओ. तो आमचं हे 35वं वर्ष आहे. तर बघा मित्रांनो, आम्ही आता निघालो आहोत. आमच्या बाप्पाचं आगमन आहे आणि बाप्पाच्या आगमनासाठी निघालो. इकडे नियाश आहे, युवराज आहे आणि माझा मित्र संदीप आहे. हाय हाय एवढे. आपल्या फायनल आपल्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे. तुम्ही बघू शकता इकडे ही बाप्पाची पहिली झलक आहे. नेपेस रोडचा विघ्नहर्ता. बघा बाप्पाचे आगमन झालेले आहे. म्हणजे आता बाप्पा आहे ना तो ऑर्डर रोडला, म्हणजे जवळजवळ पात्रोशीपर्यंत पोहोचलेला आहे. तुम्ही बघू शकता इकडे ही बाप्पाची आपल्या पहिली झलक आहे. तर बघा मी आता ना बघा इथून बस पास होत होते. बघा बससाठी जागा मोकळी करतात आणि बाप्पा इथे थांबलेला आहे आपला. हे बाप्पाने जवळजवळ आता मातृश्रीच्या जवळ पोहोचलेला आहे. तर बघू शकता बाप्पाचे हे रूप आणि किती स्वज्वल आणि सुरेख दिसते. ते खूप अप्रतिम रूप आहे आणि जवळजवळ ही 30 ते 32 फुटाची मूर्ती आहे आपली. बघा हा नेपेस रोडचा विघ्नहर्ता आणि नेपेस रोडचा विघ्नहर्ताचे आज आहे ते आगमन. आणि आगमन सोहळा आता चालू आहे. खूप उशीर झालेला आहे आगमन सोहळ्याला. खास करून आज सर्वच आगमन म्हणजे जवळजवळ 120 गणपती आज मुंबईमधून येणार होते. त्यामुळे आगमन सोहळ्यासाठी आता उशीर झालेला आहे. आणि बघू शकता तुम्ही आज लेट आपला बाप्पा आता आगमनासाठी तयार झालेला आहे. तर बाहेर आता पण तर बाप्पा आपला ना नेपेस रोडमध्ये आता दाखल झालेला आहे. तुम्ही बघू शकता. तर बघा सकाळपासून आगमन चालू आहे आणि आता ना हा मातृश्रीच्या जवळ आपला बाप्पा आलेला आहे. आणि सर्वजण ना म्हणजे आता पाणी पिण्यासाठी थांबलेले आहे. तिकडे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आहे ते. राहुल आहे आणि सर्व काही मशागत असते. खास करून ज्यावेळी बाप्पाला आणायचं असं काही बाप्पाचे आगमन असेल ते त्या दिवशी तुम्हाला समजलं असेल की कशी मेहनत करावी लागते इकडे बाप्पाला घेऊन येण्यासाठी. एवढ्या दुरून बाप्पाला आपल्या इथं मंडपापर्यंत पोहोचवायचं असतं आणि हे जे काम असं नाही खास करून यांच्यावर अवलंबून असतं, यांची जिम्मेदारी असते. त्यामुळे अशा प्रकारे खूप मेहनत घ्यावी लागते इकडे. बघू शकता तुम्ही. तर बघा माझा बाप्पा आहे ना आपला जवळजवळ पेडवी गार्डन जवळ पोहोचलेला आहे. तुम्ही बघता तिकडे चढावा आहे हा पूर्ण बघा असं. आणि त्यामुळे ना खूप जोर लावा लागतो खास करून मूर्ती ढकलण्यासाठी. बघा मित्रांनो, बाप्पा ना आपला आता जवळजवळ मंडपाच्या जवळ आलेला आहे. तुम्ही बघू शकता इकडे किती गर्दी आहे आणि कशा प्रकारे इकडे हा माहोल आहे तो आता. आणि इकडे बँकेची पण तयारी झालेली आहे. आता इथून आहे ना बँके स्टार्ट होणार आहेत. तर तुम्हाला मी दाखवते का बाप्पाचं इथून आगमन कसं असतं ते खास करून. तर बघा मित्रांनो, फायनली ना आपला बाप्पा ना नेपेस रोडच्या जवळ पोहोचलेला आहे. म्हणजे त्याच्या मंडपाच्या अगदी 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. तसं तुम्ही इकडे गर्दी बघू शकता किती आहे ती. आणि हळूहळू आपल्या मंडपाच्या जवळ येत आहे. आणि इकडे आता जवळ 10 ते 15 मिनिटात मंडपाच्या इथून लांब आहे तो. आता तिथे गर्दी सर्व वाढलेली आहे.
तर बघा मित्रांनो, शेवटी बाप्पा आपल्या मंडपामध्ये विराजमान होण्यासाठी निघालेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता थोड्याच वेळामध्ये बाप्पा आता आपल्या मंडपामध्ये विराजमान होणार आहे. तर हा होता अखिल नेपेंसे रोडच्या विघ्नहर्ता बाप्पाच्या आगमनाचा व्हिडिओ. तो तुमच्यापर्यंत मी पोहोचवला. तर व्हिडिओ खूप छान आहे, तुम्हाला पण नक्कीच आवडला असेल. तर व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवनवीन व्हिडिओ. तोपर्यंत टाटा, बाय बाय, एन्जॉय आणि बी हॅप्पी. गणपती बाप्पा मोरया.